बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गुरु. चला मॅच चालू करा. सलामीची जोडी आपण पाहतोय सूर्यक आणि राहुल. पंच आपण पाहतोय मनीष सर आणि विराज सर सज्ज असतील या मॅच साठी. पाचवी मॅच आहे तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय मोदी प्रीमियर लीग मध्ये आलेला सर्व मान्यवरांचं सरशी स्वागत करतो. पहिला बॉल हाफ टॅकल करतो, नो बॉलचा इशारा येतोय. आधीच मी तर म्हणे ना तुम्हाला डू आय डाय आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला खरं चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे खराब गोलंदाजी मैदानामध्ये पहिल्याच बॉल वरती गुरुनाथची होताना पाहायला मिळते. पहिल्या बॉल वरती आपण पाहिला नो बॉल आणि एक धाव फ्री. आता बॉल असेल दोन धाबा आपण पाहतोय. धावपल वरती धाव संख्या पाहतोय सुधाकर टीमची अगदी संकल्पना पाहतोय. प्रत्येक टीमला गड किल्ल्यांची नावं दिल्यात. चांगला चेंडू तितका चांगला फटका मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाला अशीच भूमिका पार पाडायला लागेल. अन्यथा आपण पाहतो दुसऱ्या सत्रामध्ये मागच्या मॅच मध्ये 47 धावा देखील बनवून दिल्या नव्हत्या. तर या मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला घाम घालावा लागेल. आता घाम नाही तर रक्ताचं पाणी करून तुम्हाला खेळ दाखवावा लागेल टीम तोरणा टीमला. परंतु इथे आपण पाहतोय सलामीची जोडी सूर्यक आणि राहुल. फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग आहे. धाबा मिळतील अर्धा डझन. बॉल जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. किती गेले किती परंतु संपला नाही माझ्या राजाचा दारारा. पुन्हा एकदा फ्लॅटेड बॅक टू बॅक सलगचा दुसरा ठोकतोय षटकार. सूर्यक ऑन फायर. ठोक डीजे. षटकार तर पूर्ण केली जाईल का? ज्या सुयोगने पहिल्या मॅच मध्ये प्रभावित केलं या मॅच मध्ये देखील माहिती आहे क्वालिफाय होण्यासाठी यापेक्षा मोठी संधी नसेल आणि तोच प्रयत्न राहिला. गॅप सिलेक्शन मोठी आहे. अजून एक चांगला फटका. बॉल जातोय स्टेट द ग्राउंड. फरार होते बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी ठोक डीजे. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा माझा राजा शिवछत्रपती. अगदी आपण पाहतोय प्रत्येक टीमला तर गड किल्ल्यांची नावं दिली. ती संकल्पना खूप चांगली आहे. तर मैदानामध्ये आपण पाहतोय 19 धावा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अगदी माहिती आहे हा बॉल चांगला आहे. बचेंगे तो और भी लढेंगे. धावा तर पहिल्या ओव्हर मध्ये आल्या. जर मध्ये आपली विकेट राहिली तर अजून देखील दाबा आम्ही जोडू शकतो. ह्योच प्रयत्न राहिला. बॉल सोडून दिला तर मैदानामध्ये आपण पाहतोय सुयोग या फलंदाजाने. एकूण धावसंख्या 19 अंकावरती. बॅट तर आपण पाहिली लेट फिरवली गेली. बॉल वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. धावसंख्या पाहतोय बिनबाद 19 धावा. ठोक डीजे.
क्षेत्ररक्षण तिथे तैनात या ब्रेक तो करण्याची खरं तर ही संधी या आणि इथला ब्रेक तो निर्माण करावा लागेल निखिल या गोलंदाजाला पहिल्या बॉल घेतली विकेट ठोक डिझाइन तिथे या हवा देखू जहा ऑपरेटरला विनंती करू की छत्रपती शिवाजी महाराजांचं जितकं सॉंग लावता येईल तितकं लावा कमबॅक मैदानामध्ये करत असताना आपण निखिलला पाहतो लोवर फुलटस मध्ये चेंडू घेतलाय एस्टन साबेत ऍक्शन देखील पाहतोय जल्लोष करत असताना निखिल या गोलंदाजाला फलंदाज बाद करतात पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा त्यानंतर आपण पाहतोय फलंदाजाला बेड्या ठोकल्या जातात ताला लावला जातोय आता इतका तुम्हाला तो ताला खोलायचा असेल तुम्हाला आकाशाला गबसनी घालणारे मोठे मोठे फटके मारावे लागतील परंतु कौतुक करावं या निखिल गोलंदाजाचा हॅट्रिक पूर्ण केली जाईल का फटका चांगला आहे ताकदीपेक्षा युक्तीचा वापर श्रेष्ठ असते ते चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं सुरुवातीच्या 2 बॉलवरती दादागिरी केली त्यानंतर आल्या चौकारानं सुरुवात केली तो भूषण या फलंदाजाने ठोक डिझाइन या ओव्हर मध्ये बरच उलट फेर करत पाहायला मिळाले या ओव्हर मध्ये आपण पाहिलं 3 विकेट जाताना एक चौकार देखील येताना आता मॅच किती महत्वाची आहे तोरणा टीमने ओळखलं आणि त्यानंतर जी सुरुवात झाली होती ती मात्र सुरुवातीला आपण पाहिल्या आला घातला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून सापला रसला गेला क्षेत्ररक्षकांनी साथ देताना देखील पाहिली 3 बाद धावसंख्या पाहतोय धावपलकावरती 23 धावा ठोक डिझाइन अरमान नवीन फलंदाज ताकदीचा वापर पुन्हा एकदा जेलची संधी जरा बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही या गोलंदाजासाठी तब्बल 4 विकेट 4 धावा देत स्वतःला सिद्ध केलं न हारता न डगमगता खूप चांगली बॉलिंग मैदानामध्ये साकारली ठोक डिझाइन मध्ये सुसाट धावणारा सुधागड संघ आता कुठेतरी अडकलत खेळतोय कारण मॅच आपण किती महत्वाची तोरणा टीमने ओळखलं अजून एक विकेट या ओव्हर मध्ये जल्लोष केला जाईल गोलंदाज निखिलच्या माध्यमातून या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या 5 विकेट 4 धावा धावसंख्या पाहतोय 5 बाद 23 धावा डीजे ठोक
चला नेक्स्ट मॅच. शिवनेरी टीमचा कॅप्टन, सिंहगड टीमचा कॅप्टन. माझा आवाज तुमच्या पर्यंत पोहोचत असेल तर चला टॉस करण्यासाठी लग उशीर दाबडता या. सिंहगड टीमचा कॅप्टन, शिवनेरी टीमचा कॅप्टन, दोन्ही कॅप्टनला विनंती असणार आहे. धाव संख्या पाहतोय 3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये आपण पाहिला नाना तर पाहतोय बॉल इन ट्रॅक वरती पहिली खरतर ओव्हर मागच्या मॅच मध्ये हाताळली होती. ही शेवटची ओव्हर खरतर महत्वाची असेल. अजूनही सुयोग मैदानामध्ये सुयोग आहे आणि दावा होणार नाही हे अशक्य आहे. आणि त्याच पहिल्या बॉल वरती लोवर फुलटस मध्ये चेंडू नाना अनुभव बराच आहे परंतु यंग टॅलेंट इथे हावी ठरत असताना ठोक डिझाईन. सिंहगड टीमचे कॅप्टन मनोज यांना विनंती करतो या पण मुख्य व्यासपीठावरती. पटका शिवनेरी टीमचे इथे कॅप्टन उपस्थित आहे. पटका आपण पाहतोय चांगला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहील इथे. अगदी मी तर म्हणेन पहिल्या सत्रामध्ये आपण धावा वाचवणं फार महत्वाचं आहे कारण या धावा तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये त्रासदायक ठरतील. परंतु इथे कौतुक करा पण नानाचं षटकार आल्यानंतर देखील कमबॅक करायला 2 बॉल वरती 8 धावा खर्च केल्यात. सुयोग आज प्रभावित करतोय. सुयोग एकटा खिंड लढवतोय खरतर. फटका चांगला आहे. ताकदीचा प्रचंड वापर. धावा मिळतील अर्धा डझन. आला स्लॉट मध्ये तसंच पाठवला बाजूच्या प्लॉट मध्ये. सुयोग ऑन फायर ठोक ताकदीचा प्रचंड वापर. टॉस केला जातोय. सिंहगड त्यांच्या विरोधामध्ये शिवनेरी. टॉस का बॉस शिवनेरी टीमने जिंकलाय. मॅच खरतर होती कुठे नेली कुठे. नानाने मात्र इथे स्वप्न पाणी फेरलंय. अजून एक लगातारचा खरतर बॅक टू बॅक दुसरा ठोकलाय षटकार. माजी नगरसेवक सन्माननीय जयवंत महामुनी साहेब यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील आम्ही पोदी प्रीमियर लीग 2025 मध्ये स्वागत असेल. नाना 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 खरतर स्वप्न पाणी फेरलं गेलं. अजून एक लगातारचा तिसरा ठोकलाय षटकार. खूप चांगले बॅटिंग. संघ अडचणीमध्ये होता. बाजी प्रभू सारखा खरतर एकटा झुंज दिला. एकटा लढला गेला. जिंकणं महत्वाचं होतं तोरणा टीमला कारण एक सामना पराभूत झाला होता. शेवट गोड करत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय इष्टा वाकवल्या गेल्या. सुयोगचा खेळ संपला गेला. नानासाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये कारण 40 पार 40+ खरतर खेळाडू या मैदानामध्ये आपण पाहिला. चांगला खेळ दाखवत असताना पहिल्या 17चा डाव संपला जातोय. डाव संख्या पाहतोय 50 धावा 60+. अगदी फिटनेस किती आहे अगदी आपण पाहतोय नानाचा. 50 धावा बनवायच्या. 49 धावा 50 धाब्यांचा पाठलाग. टाळ्या व्हायला हवं हरकत नाही. सुयोगने खेळ देखील त्याच पद्धतीने दाखवला. 23 धावा होत्या कुठे 2 ओव्हर मध्ये आणि 49 धाव्या झाल्या कशा. नाना त्याच्यावर आक्रमण चढवला. चला डीजेला देऊया पुन्हा एकदा संधी.
50 धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतोय गुरु. सलामीची जोडी 50 धाब्यांचा टार्गेट पिलवण्यासाठी मैदानामध्ये दाखल होते. पहिलाच बॉल तर वेगानं चेंडू मैदानामध्ये रिलीज केला गेला. चांगला चेंडू मैदानामध्ये फेकला गेला. इथे तर चांगली सुरुवात व्हायचा इशारा पंचांच्या माध्यमातूून. एकीने धावा कशा येऊ धावा येणं गरजेचं असेल कारण डिवाइड आहे. तर सध्याच्या घडीला आपण पाहतोय तोरणा टीम साठी इतना जिंकला तर देखील कमबॅक राहील, अन्यथा मॅच मधनं आपण परतीचा प्रवास करावा लागेल. दीपेशला हिरो बनायचा असेल तर तुम्हाला चांगला फटके मारावा लागतील, परंतु आज सुयोग या नावाने तर चांगला खेळ दाखवलाय. फटका चांगला आहे, स्टेट द ग्राउंड फटका सजवायचा होता, परंतु एकच धाव. इकडे धावेने धाव संख्या पाहतोय फारसा फरक पडणार नाही कारण 18 बॉल मध्ये 50 धावा बनवायच्यात. पहिल्या 2 बॉल वरती 2 धावा आल्यात. तुम्हाला आकाशाला गवस निघालणारे तर मोठे मोठे फटके मारावा लागतील. आपण पाहिला सुयोग फटकेबाजी चांगली केली, गोलंदाजी देखील तितक्याच ताकदीने करत असताना खराब बॉल या बॉल वरती करताना मोठा फटका येणं महत्वाचं होतं. नो बॉलचा इशारा येत पंचांचा आपण पाहतोय. 1+1 2 धावा करता येणं फार गरजेचं आहे कारण डिवाइड आहे सध्याच्या घडीला आपण पाहतोय. ऑन केला जातोय या पद्धतीने तुम्ही चेंडू रिलीज करू शकत नाही हे पंच सांगत असताना सुयोग या गोलंदाजाला फ्रीडचा फायदा उचलायचा कसा हे दिनेशला माहिती आहे. ज्या मागच्या मॅच मध्ये मी चुका केल्या या मॅच मध्ये मला भरून काढायच्यात या सांगत असताना या बॉल वरती ठोकलाय चौकार. दीपेश माफ करा. आठ धावा धावपलकावरती आपण पाहतोय. ताकदीचा वापर करत या पटक्यावरती करायचा होता. एकदा वेगानं पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु गुरुनाथ हे सांगतोय जिथपर्यंत आपण मैदानामध्ये असतो तोपर्यंत मॅच नक्की शेवटच्या बॉल पर्यंत आपण नेऊ हे सांगत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय धावसंख्या पाहतोय 9 धावा 50 धाब्यांचा टार्गेट करत पेलवत असताना आपण पाहतोय 9 धावा धावपलकावरती अजून 41 धाब्यांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. फुलटस पदिया चेंडू खराब, एसटी रक्षक नॉन स्टॉप रिझनला तर चेंडू पाहायला म्हणतात ट्रॅव्हल होतो 4 धाब्यांसाठी. बॅटच्या स्वरूपामध्ये बॅटचा स्पर्श आपण पाहतोय. कदाचित झेलची नामी संधी गुरुला बाद करता आलं असतं, परंतु असं काही घडत नाहीये. या बॉल वरती 4 धावा सर्व अतिथी मान्यवरांचं करतर आम्ही पुन्हा एकदा करतो. सरशी स्वागत तुमचं अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. तुमचं देखील सर्व अजगच्या वतीनं स्वागत असेल कारण आपण पाहतोय पुदी प्रीमियर लीग 2025 चा पर्व. फटका बसलाय, झेलची नामी संधी दूरवरून प्रवास करून करताना मैदानामध्ये सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडता आला असता, परंतु झेल कोणाचा सोडला आता विचार करावा लागेल. ही झेल सोडली का मॅच सोडली याचा रिझन अगदी काही क्षणामध्ये तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल, परंतु जीवनदानाचा कितपत फायदा उचलला जाईल तो गुरुनाथच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. धावसंख्या पाहतो धाव पुस्तकावरती 15 धावा 35 धाब्यांची गरज आहे. 12 बॉल 35 धाबा ठोकटीच आहे. जितेंद्र बॉल अँड ट्रॅक वरती अजून एक आपण पाहतोय लेजंड खेळाडू मैदानामध्ये. पहिला बॉल अक्रॉस द लाईन. मागच्या मॅच मध्ये पराभव दीपेश मुळे स्वीकारावा लागला. या मॅच मध्ये देखील तेच होताना पाहायला मिळेल का दीपेशचा आज दिवस नाही कदाचित
कदाचित राकेशला यायला हवं होतं, जोखीम घ्यायला होती, कारण 50 धावेचा बाला मोठा टार्गेट आहे. दीपेशला संधी तर घ्यायला हवी होती. इथे आपण पाहतोय एकदा वेगानं पूर्ण करेल, दुसरीचा प्रयत्न नकार असणार आहे, कारण आपण पाहतोय गुरुनाथ जिथपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत धावा करतर होताना पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती अजूनही 34 धाव्यांची गरज आहे. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. थोडीशी मॅच दुराबत चालली आहे टीम तोरणावच्या बाजूने, कारण आपण पाहतोय 10 बॉल आणि 34 ची गरज आहे. ताकदीचा वापर न करता युक्तीचा मनगटाचा वापर केला गेला. जागा बनवली, फेस कोलला, शेवटच्या मुमेंटला आपण पाहिला चौकाराला. संघर्षमय चौकार नवसंजीवने देणारा करतर चौकार पाहायला मिळाला. अजून देखील मॅच संपली नाहीये. 9 बॉल मध्ये 30 धावा. जर विचार करायला गेला तर 5 षटकार 9 बॉल मध्ये ठोकावा लागतील. 9 बॉल आणि 30 धाव्यांची गरज. 50 धाव्यांचा पाठलाग मैदानामध्ये करण्यासाठी आपण पाहतोय गुरुनाथ एकटा लढतोय. फटका बसलाय, पुन्हा एकदा जेलची संधी आहे. फॉलो थ्रो मध्ये पकडला जातोय जेल आणि संपला जातोय गुरुनाथचा खेळ. चला, लहान मुलांना विनंती करतो की आपली जेवणाची व्यवस्था केली आहे आयोजकांनी, जेवून घ्या. सर्व लहान मुलांना विनंती करतो की पहिले लहान मुलं जेवून घ्या. चला, लहान मुलं. अमोल काळे यांना विनंती करतो की आपण स्टेज वरती यायचंय, संपर्क साधायचा, कारण नेक्स्ट मॅच त्यांची आहे. चला, पंचांच्या भूमिकेमध्ये अमोल काळे यांना विनंती करतो, कारण पंचांना देखील जेवण्यासाठी जायचंय. अमोल आणि विनय पवार यांना विनंती करतो, 2 पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जा. फटका आपण पाहतोय. स्टेट ग्राउंड सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे. एकदा वेगानं पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? राकेश आता यत्न कर. तर आपण पाहतोय तोरणा टीम सध्या आपण पाहतोय नाजूक अवस्थामध्ये बॅकफुट वर जाताना पाहायला मिळालं. या बॉल वरती किंबहुना एखादा षटकार आला तरी देखील मॅच बनू शकेल. सोडून दिलाय करतर. उजवेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू डायरेक्ट हिट, कदाचित वाईड बॉल. दीपेश आज करतर आपण पाहिला. पंच कोणता फलंदाज बाद आहे? राकेश. आता मॅच पूर्णपणे संपली, कारण पाहतोय 2 बंधू परतीचा प्रवास करत असताना. चला, पंचांवरती येऊ नका तुम्ही, कारण आपण पाहिल्या भरपूर धावा अजून देखील बनवायच्या. 28 धावा बनवायच्या. नवीन फलंदाज साहिल. दीपेश तर आज कुठेतरी खराब खेळ दाखवताना पाहायला मिळाला. अजून देखील त्याच्या बॅट मधनं एकही षटकार पाहायला मिळाला नाहीये. तरी देखील जागा सोडायला तयार नव्हता. कदाचित मी तर म्हणेन राकेशला स्तुतीमध्ये राहणं फार महत्वाचं होतं, परंतु आपण पाहतोय 6 बॉल 28 ची अजूनही गरज आहे. तर प्रथमेश यांना विनंती करतो नेक्स्ट मॅच साठी जॉईंट व्हायचा आमच्या समोर. सुयोग, अजून एक सुयोग आपण पाहिला. फटकेबाजी चांगली केली, त्यानंतर गोलंदाजी देखील चांगली राहिली, परंतु या सुयोगला 6 बॉल मध्ये 28 धावा डिपेंड करायच्या. पहिला बॉल आपण पाहिला, थोडस फंबल होत असताना गोलंदाज अडथळा जरूर पाहायला मिळाला. 6 बॉल 28 ची गरज, म्हणजे 5 बॉल मध्ये तुम्हाला 5 षटकार. तर युवराज सिंगची खेळी तुम्हाला आठवावी लागेल. याच मैदानामध्ये करण मडवीने आपण पाहिला
6 बॉल मध्ये 37 धाबा बनवताना परत इथे एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आता कदाचित नानाला पाठवा. नाना या आपण बॅट घेऊन. नाना या, कारण आता मॅच बहुतेक बसली आहे. नाना आमचा तुमचा खेळ करत तर आम्हाला देखील पाहायला मिळेल. ब्रिजेश नवीन फलंदाज. आता मॅच पूर्णपणे फसली आहे. धावसंख्या पाहतोय. नेक्स्ट मॅच रेडी राहा आपण. सिंहगड त्यांच्या विरोधामध्ये शिवनेरी संघ रेडी राहा आपण. न उशीर दबडता टॉस जिंकलाय सिंहगड टीमने. जो डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. क्षेत्ररक्षण सजवला असेल, क्षेत्ररक्षण निवडला असेल तर लगेच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी राहा. फटका पाहतोय आपण. आता तर आपण पाहतोय मॅच पूर्णपणे संपली आहे. कारण आपण पाहतोय जर गोलंदाजाने चुकी नाही केली तर या मॅच मध्ये पूर्णपणे विजय संपादन करेल. कारण 4 बॉल मध्ये बनवायचे 25 धाबा. अर्धा पल्ला तब्बल पार केलाय. 4 बॉल 25 ची गरज. करत ज्या वेळेस फलंदाज डॉट खेळत असतो त्या वेळेस करत पंचांवर अशाभूत नजरेने पाहत असतो. ते चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. आणि इथं मॅच पूर्णपणे कदाचित आता तोरणा टीम खराब खेळ दाखवत परतीचा प्रवास करेल का. कारण आपण पाहिला हा या बॉल वरती तर दिवाळी संपल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करून फायदा नाहीये. हे चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. मॅच संपल्यानंतर मोठे मोठे येऊन काय अर्थ नाहीये. 2 बॉल मध्ये 19 धाबा होताना देखील पाहिलं. कारण क्रिकेट आहे, शेवटच्या बॉल पर्यंत भविष्यवाणी करणं चुकीचे. कदाचित नो बॉल आला त्याच्यावरती षटकार आला तरी देखील मॅच बनू शकेल. तिथे आपण पाहतोय फटका बसलाय. शेवटचा बॉल. चला बॅट्समन पाठवा. प्रथमेश दादाला विनंती करतो या आमच्या समेत जॉईंट व्हा. आता 3000 लावा. आता 3000. सोनम दिवाकर यांच्याकडनं संदीप दिवाकर साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज. मागच्या मॅच मध्ये षटकार मारलाय. आता या मॅच मध्ये देखील षटकार मारेल का. कदाचित बॉलरला ओळखायला होता. अजून 3000 जमा झाले असते. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. फलंदाजी करत असताना तर खूप धावा जमा केल्या आणि गोलंदाजी करत असताना देखील धावा डिपेंड केल्या. तो सुयोग करतोय सामन्याचा सामनावीर. चला कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा मराठीचा गोड आवाज.